नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, रामकृष्ण हरी. मी मिठ्ठू दगडू गदादे, गाव तांदळी, राहणार शिरूर. आपल्यासमोर एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे युद्ध काय असतं. मित्रांनो, कोणत्याही देशासाठी युद्ध हे भूषणावह नसतं, तर त्या देशाची वित्तहानी, मनुष्यहानी आणि जीवितहानी करणारं असतं आणि देशाचं नुकसान करणारं ते युद्ध असतं. युद्ध काय असतं हे भिंत पाडून एक झालेल्या जर्मनीला विचारा. लाल चौकापर्यंत पोहोचूनही थंडीनं गारठून मेलेल्या नाझीच्या पोरांना विचारा युद्ध काय असतं. पोलंडला विचारा, इटलीला विचारा, ताकद असूनही माघार घेणाऱ्या फ्रान्सला विचारा, जमलंच तर जिंकणाऱ्या ब्रिटिशांनाही विचारा युद्ध काय असतं. 8 वर्ष झुंजणाऱ्या इराणला विचारा, इराकला विचारा, अफगाणिस्तानला विचारा, व्हिएतनामलाही विचारा युद्ध काय असतं. रुजायची वाट पाहणाऱ्या हिरोशिमाच्या मातीला विचारा, निर्वंश झालेल्या नागासाकीला विचारा युद्ध काय असतं. बळबळतं कपाळ घेऊन हिंडणाऱ्या अश्वत्थामाला विचारा, 100 पोरांचं कलेवर कवटाळणाऱ्या गांधारीलाही विचारा, जमलंच तर जिंकलेल्या पांडवांच्या पांचालीलाही विचारा युद्ध काय असतं. पुरूला विचारा, नेपोलियनला विचारा, जग जिंकण्यासाठी निघालेल्या सिकंदरला विचारा युद्ध काय असतं. कलिंगचा संहार करणाऱ्या सम्राट अशोकाला विचारा, युद्ध नाकारणाऱ्या सिद्धार्थ गौतमाला विचारा युद्ध काय असतं. जमलंच तर सैनिकांच्या आईवडिलांना विचारा, बायका पोरांना विचारा युद्ध काय असतं. सीमेवरच्या गावांना विचारा, दारू गोळ्याने पडलेल्या भिंतींना विचारा, भयकंपानं घाबरलेल्या भिंतींना विचारा, घराघरांना विचारा युद्ध काय असतं. घराघरात आबरू लपत घाबरलेल्या पोरी बाळींना विचारा युद्ध काय असतं. जमलं तर तुमच्या मनालाही विचारा खरंच युद्ध काय असतं. रामकृष्ण हरी.